सुरुवातीचीच महत्त्वाची बातमी सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यात सीना नदीकाठच्या पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांची पिकंही पाण्याखाली गेली आहेत। हातातोंडाची आलेली सगळी पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। मका, उडीद, ऊसाचं मोठं नुकसान झालंय। माढा तालुक्यातल्या सीना नदीकाठचा भाग जर आपण पाहिला तर मागील 8 दिवसापासून पूरस्थितीजन्य जी आहे ती 8 ते 10 गावामध्ये जी आहे ती स्थिती आपल्याला पाहायला मिळते। आणि मी त्याच नदीच्या काठी असलेल्या शेतकऱ्यांचं जे नुकसान आहे ते आपल्याला थेट ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून TV9 दाखवतोय। आपण ज्या पद्धतीने पाहिलं असेल की आपण ही परिस्थिती पाहतोय, ही कुठलंही नदीचं पात्र नाहीये किंवा ओढ्याचं नाही, तलावाचं नाही, ही तर शेतकऱ्याच्या शेतामधली ही स्थिती आहे। आणि TV9च्या माध्यमातून शेतकऱ्याची विदारक स्थिती शासन दरबारी पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय आणि त्याचाच हे नमुना प्रात्यक्षिक जे आहे ते शासनापुढे TV9 ठेवतोय। आपण जर पाहिलं तर उभ्या ऊसामध्ये थेट जे आहे ते पाणी आल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत प्रचंड नुकसान आहे, वेदनादायी चित्र आहे। आपल्या समोर इथे शेतकरी देखील आहेत। कशा पद्धतीचं नुकसान आहे आता आपण पाहिलं तर डोक्याला पाणी लागलं इथपर्यंत स्थिती आहे। काय नेमकं आहे? इथून खाली 900 फूट अंतरावर नदी आहे। बर इथं एवढं पाणी नदी तर 10 घेतल्यापेक्षा 25 फूट पाणी खाली खोल आहे। बर इथं मका पाण्यात गेले, ऊस हे नदीकडचा ऊस आहे, इथं सोयाबीन, उडीद आहे, सगळं पाण्यात गेलाय। जनावर वाटूर मांडली ती जनावर खरंच 5-5.5 एकर रान आहे, 1 गुंठा सगळं पाण्यात रान गेले। जनावर वाटूर बांधली ती। बर एकीकडे ही नदीचं स्वरूप शेताला आलंय, दुसरीकडे ही विदारक स्थिती। वैरण जनावराला गंज पाण्यात बुडून गेली, जनावर वाटोर बांधली ती। इतकं वाटोळ झाली की मला कुठं गुंठा एक तळाभर रान शिल्लक राहिलं, सगळं रान पाण्यात, घरी पाण्यात गेलं, आमचं घर सुद्धा पाण्यात गेले। आपल्यासोबत अन्य शेतकरी देखील आहेत। कशा पद्धतीचं नुकसान आहे आणि चित्र? शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्याला हेक्टरी 50,000च्या पुढीच मदत मिळायला पाहिजे, तर शेतकरी तळावर येताना जर येत नाही। ही सरकारनं 8,000 8,500 हेक्टरी मदत जाहीर केली, ही पडत नाही। लोकांच्या मोटरा पाईप वाहून गेलेले आहे, सगळं वाहून गेलेलं आहे, पाणबुड्या वाहून। एकीकडे हेक्टरी 8,000 रुपयाची मदत देत आहे आणि तिकडे बीड ही तिकडे जालना 50,000 हेक्टरी मदत जाहीर केली। आपल्या सोलापूर जिल्ह्यावर अन्याय केला यांनी, 8,500 रुपये फक्त मदत जाहीर केलेली आहे। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर हे विदारक चित्र TV9च्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण थेट दाखवतो। पाहायला मिळालं तर मका, उडीद आणि ऊस पूर्णपणे जो आहे तो पाण्याखाली गेल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे शासनाचे असतील, अधिकारी असतील किंवा नेते मंडळींनी ज्या पद्धतीनं निवडणुकांमध्ये तत्परता दाखवणारे नेते, आमदार, मंत्री महोदय यांनी देखील आता थेट बांधावर येऊन पाहणी करून तत्परतेनं मदतीचा हात जो आहे तो शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे। केवळ फोटो सेशन पुरते दौरे नको आहेत, तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची मागणी जी आहे ते शेतकरी सीना नदी काठचे करताना पाहायला मिळतात। माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाड सह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, उंदरगाव सीना नदी काठच्या भागातून।